नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोळी धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी। तुम्ही काय करा, 21 तारखेपर्यंत तुम्ही तुमचं सोयाबीन काढून घ्या, कारण की राज्यामध्ये 21 तारखे ते जवळपास 2 ऑक्टोबर पर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे। माग जसा पाऊस पडला तसंच पाऊस पडणार आहे। आणि तुम्हाला एक माहिती असं म्हणून सांगतो, ह्या शेतातली आता सोयाबीन कशामुळे काढत आहे, कारण की इथं 24-25 तारखेला इथून परत एकदा पाणी जाणार आहे आणि परत पाणी गेल्याच्या नंतर हे पीक राहणारच नाही। म्हणून हे सोयाबीन काढत असताना तुम्हाला मुद्दाम म्हणून हे व्हिडिओ करत आहे। म्हणून तुम्ही देखील काय करा, 21 सप्टेंबर पर्यंत तुम्ही काय करा, तुम्ही तुमची सोयाबीन काढून वळे लावून ठेवा, कारण की राज्यामध्ये 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरच्या दरम्यान 10 दिवसामध्ये खूप पाऊस पडणार आहे, मुसळधार पडणार आहे, ओढे नाले वाहणारा पडणार आहे, नदीला देखील पाणी येणार आहे, वड्याला देखील पाणी येणार आहे, काही काही ठिकाणी पुलावून देखील पाणी जाणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात येतात। पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघायचं झालं तर 21 तारखेला तो पाऊस पूर्व विदर्भाकडे येणार आहे, तिथून लगेच ते पश्चिम विदर्भ, त्याच्यानंतर मराठवाड्याकडे येणार आहे, मराठवाड्याकडून परत तो पाऊस तुम्हाला एक सांगू इच्छितो की तो पाऊस लगेच पुन्हा इकडं पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात येतात। माझी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता जवळपास म्हणजे 21 तारखेपासून म्हणजे पाऊस तो पूर्व विदर्भ, त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ, त्याच्यानंतर मराठवाडा, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, म्हणजे हे पाऊस जवळपास 2 तारखेपर्यंत सगळीकडे धुमाकूळ घालणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात घ्या। आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो, आणखीन लातूरकडे म्हणजे मांजरा धरण आहे, तर त्या धरण देखील ह्या पावसामध्ये 30 तारखेपर्यंत भरून जाणार आहे। म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, माजलगावचं एक धरण भरायचं राहिलेलं आहे, ते देखील आता ह्या पावसामध्ये 30 तारखेपर्यंत भरून जाणार आहे। मग ही